अजित पवारांच्या अस्थी कऱ्हा नदीपात्रात विसर्जित करणार आहेत। विमान अपघातात अजितदादांचं निधन झालंय। गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार देखील पार पडले। राज्यात आता दुखवटा जाहीर करण्यात आलाय। पवार कुटुंबातील अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, युगेंद्र पवार, रणजित पवार, रोहित पवार पार्थिवाच्या ठिकाणी दाखल झाले। पार्थ पवारांच्या हस्ते विधिवत पूजेचा कार्यक्रम आता सध्या सुरू आहे। अजित पवारांच्या हस्ते आता कऱ्हा नदी पात्रात विसर्जित होणार आहे। 28 जानेवारी अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं विमान अपघातात। त्यानंतर काल अंत्यसंस्कार पार पडले। संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आणि राज्यात दुखवटा देखील जाहीर करण्यात आलाय। आज अजित पवारांच्या अस्थी विसर्जित होणार आहे। त्याआधी पार्थ पवारांच्या हस्ते विधिवत पूजेचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। विकास, आपण पाहतोय काल दादांवर अंत्यसंस्कार झाले, आज कऱ्हा नदी पात्रात त्यांच्या अस्थी विसर्जित होणार आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, खरं तर काल अजित पवारांचा अंत्यविधी पार पडला आणि यानंतर आज सावडण्याचा विधी म्हणजे हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारानंतर साधारणतः दहन केल्यापासून दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी त्या ठिकाणी केला जातो। त्याला अस्थिसंचलन असं म्हटलं जातं। यामध्ये ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचं पार्थिव आणलंय त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे अस्थिसंचलन गोळा करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला शांती मिळावी या हेतून त्या अस्थी गोळा करून एका नदीपात्रामध्ये त्या विसर्जित केल्या जातात। आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यासाठी त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी उपस्थित होती। यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील होते आणि पवार कुटुंबातील सगळेच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी शरद पवार देखील आले। शरद पवारनी मोठ्या भावना दाटून आपल्या हाताने ज्या काय अस्त्या आहेत अजित पवारांच्या त्या कलशामध्ये टाकल्या। तर आपण पाहिलं एकंदरीत थोड्याच वेळात ह्या अस्थी इथून बारामती तालुक्यातील सोनगाव मधील ज्या कऱ्हा नदीचा संगम केला जातो त्या ठिकाणी या आज आता विसर्जित केल्या जाणार आहेत। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।